श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला दुर्वांचा अतिशय म्हणजे उपयोगाचा आणि खूप फायदेशीर असा उपाय सांगणार आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा। आता मी तुम्हाला पहिलं सांगणार, आता गणपती बाप्पा आपल्या घरात आगमन झालेला आहे। दुर्वा कशा अर्पण कराव्या, का कराव्या, कशासाठी कराव्या, संपूर्ण माहिती मी देणार आहे, त्यामुळे माझा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघायचा आहे। आता मी तुम्हाला सांगणार दुर्वाचा उगम हा कुठून झालेला आहे, तर समुद्र मंथन झालं त्यावेळेस अमृत निघालं, त्यावेळेस अमृताचे 2-3 थेंब जमिनीवर पडले आणि ते दुर्वावर पडले आणि तेव्हापासून दुर्वा ही अत्यंत गणपती बाप्पाला प्रिय आहे आणि ती अजर आणि अमर आहे आणि साधारण असं त्या दुर्वाला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे। तर आता मी तुम्हाला सांगते त्याच्यातला पहिला उपाय। ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करतो, तर दुर्वा अर्पण करताना तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। त्या म्हणजे ज्यावेळेस आपण दुर्वा अर्पण करतो बाप्पाला, तर त्या दुर्वा तुम्हाला पायाजवळ न ठेवता पायाजवळ ठेवणं हे खूप चुकीचं आहे। त्यामुळे पायाजवळ नका ठेवू, गणपती बाप्पाच्या डोक्यावर किंवा गणपती बाप्पाचा एक दात तुटलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला दुर्वा अर्पण करायचे आहे। दुसरं म्हणजे बघा, घरात सुख समृद्धी येण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सतत कटकट आहे, दुःख आहे, तुमच्या घरामध्ये सुख नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, दर बुधवारच्या दिवशी गाईला दुर्वा खाऊ घालायचे आहे। त्याच्याने नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नक्कीच येणार। हे काही फक्त गणपती बसले आहेत तेव्हाच नाही करायचं, तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सुद्धा तुम्ही दर संकष्ट चतुर्थीला तुम्ही हे करू शकतात। आता त्याच्यातलं तिसरं तुम्हाला सांगते बघा, ज्या लोकांना व्यवसायामध्ये भरपूर अडथळे निर्माण होतात, त्यांचा व्यवसाय चालत नाही, खूप फायदा म्हणजे खूप प्रयत्न खूप कष्ट करून सुद्धा त्यांचा व्यवसाय जर चालत नसेल, तर त्यांनी काय करायचं आहे, दर बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला दुर्वा अर्पण करायची आहे। म्हणजे दुर्वा अर्पण केल्याने तुमचा बुधग्रह सुद्धा मजबूत होतो, स्ट्रॉंग होतो आणि तुम्हाला बिझनेसमध्ये खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो। त्यामुळे दर बुधवारच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दुर्वा अर्पण करायचे आहे। त्याच्यातलं तुम्हाला चौथं सांगते, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला आता एक उपाय सांगते बघा, काय करायचं, 11 दुर्वा घ्यायच्या, 11 दुर्वा घ्यायच्या, 11 दुर्वा अशा 11 काठी तयार करायच्या, म्हणजे 11 दुर्वाच्या तुम्हाला जुड्या तयार करायच्या आहे आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ते अर्पण करायचं आहे। अर्पण करताना तुम्हाला देवाला तुमची जे काही तुमची अडचणी असतील, तुमचे काही प्रॉब्लेम असतील, ते तुम्हाला देवाला सांगायचं आहे। असं केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या प्रयत्नांमध्ये नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती होते। आणि आता तुम्हाला सांगते, इच्छा पूर्ण होण्यासाठी काय करायचं, इच्छा पूर्ण होण्यासाठी दुर्वा अर्पण करायची आहे। तर कशा करायच्या बरं, इच्छा जर तुमची काही इच्छा असेल, मुलाची असेल, घराची असेल किंवा कुठं गाडी घ्यायची असेल, तर काय करायचं, आठवड्यातून तुम्ही काय करायचं, आठवड्यातून एक वेळेस करू शकतात, म्हणजे रोज करू शकता किंवा आठवड्यातून 3 वेळेस हे दुर्वाचा उपयोग करायचा आहे। तर काय करायचं, दुर्वा घ्यायच्या, त्या दुधामध्ये घासून टाकायच्या म्हणजे आणि त्याचा टिळा तुम्हाला लावायचा आहे। याच्याने सुद्धा तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होते असं म्हणण्यात आलेलं आहे। नक्की करून बघा। आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा, आता काय करायचं, तर हा जो उपाय आहे तो तुम्ही रोज करू शकता, 3 वेळेस सुद्धा करू शकतात। तर आता त्याच्यातलं दुसरं तुम्हाला सांगणार आहे बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करत असणार, तर आपण काय करतो, दुसऱ्या दिवशी ती दुर्वा निर्माल्यामध्ये टाकून देतो। तसं न करता एक दुर्वा ठेवायची आणि आपल्या तिजोरीमध्ये, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, अशा ठिकाणी तुम्हाला ती दुर्वा ठेवायची आहे। का ठेवायची, तर आपल्याला त्याच्यापासून खूप फायदा होतो आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद अखंड आपल्यासोबत राहतो, धनसंपदा सुख यशोर आपल्या घरात वाढू लागतं। तर ती दुर्वा काय करायची, कधी चेंज करायची, तर बघा आता संकष्ट चतुर्थी येते आहे तेव्हा ठेवायची आणि नंतर दुसऱ्या संकष्ट चतुर्थीला ती निर्माल्यामध्ये टाकायची आणि दुसरी दुर्वा तुम्हाला तिथं तुमच्या तिजोरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे। आता मी तुम्हाला सांगणार, ज्या वेळेस आपण भगवंत गणपतीला दुर्वा अर्पण करतो तर मंत्र म्हणायचा असतो। असं म्हणतात की ज्यावेळेस आपण हा मंत्र म्हणतो त्याच वेळेस गणपती बाप्पाला ही दुर्वा अर्पण झालेली असते। तर आता तुम्हाला मंत्र सांगते बघा, दुर्वा अर्पण करताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, श्री गणेशाय नमः दुर्वा अर्पण समर्पयामि, श्री गणेशाय नमः दुर्वा पूरण समर्पयामि, श्री गणेशाय नमः दुर्वा पूरण समर्पयामि, असा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आणि त्याच वेळेस गणपती बाप्पाला जी आपण दुर्वा अर्पण केलेली असते ती स्वीकार होते, त्यांना ती पावन होते। त्यामुळे तुम्ही नक्कीच हा मंत्र, तर नक्कीच असं सगळं काही करा, नक्कीच तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल। नक्की करून बघा। म्हणजे आता गणपती बाप्पा बसला आहे म्हणून नका करू, तर काय करायचं आहे, तुम्हाला गणपती बाप्पा उठल्यानंतर सुद्धा दर संकष्ट चतुर्थी येते त्यावेळेस तुम्हाला हे सगळे उपाय करायचे आहे। त्याच्याला तुम्ही एक सुद्धा